नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज ग्रेव्हीवाली बटाट्याची भाजी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी साहित्य असं आहे. मी हे बटाटे असे कापमध्ये पहिले साल काढून घेतलं, टाकून घेतलं. कच्चा बटाटा आहे हा. आणि अशा पद्धतीने असे काप करून घेतलेले छोटे छोटे, थोडे जाड आणि छोटे असे. आणि त्याला मीठ, हळद आणि थोडीशी चटणी लावून 10 मिनिटापूर्वी टाकून दिले. मीठ आणि चटणी आणि हळद लावून ठेवून दिले ते. तर एक मोठा आणि एक छोटा बटाटा असं चिरलेला आहे मी हा. आणि 8-10 लसूणच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक, लसूण, थोडेसे खडे मसाले. आणि हा कांदा मी तळून घेतलाय. 2 कांदे घेतले मोठे, तळून घेतलाय छान अशा रंगाचा करून घेतलाय. याची पेस्ट बनवणार आहे आपण. आणि 2 चमचे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. त्याच्यासोबतच नंतर तळून घेतले मी यांना पण. आता याची पेस्ट बनवणार आहे आपण. तर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं ते. शेंगदाणे पण टाकायचे आणि थोडं दही टाकायचं, 2-3 चमचे. थोडं मीठ टाकून द्यायचं. थोडी कोथिंबीर टाकायची आणि याचं पेस्ट बनवायचं आपल्याला. आता आपण ही पेस्ट दळून घेतलेली आहे. अशा पद्धतीने बारीक पाणी टाकून दळली तिला बारीक. नंतर आता आपण गॅसवर तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये. आपण याच्यामध्ये हे बटाटे तळून घेणार आहे आधी. फुल गॅसवर तळून घ्यायचे त्यांना. आता थोडी मध्यम आच करून घ्यायची. एटी 80% झाले का काढून घ्यायचे त्यांना. अशा पद्धतीने झाले का काढून घ्यायचे त्यांना वेगळ्या डिश मध्ये. त्याला तळून घ्यायचा. आधी खडे मसाले टाकून द्यायचे. जे आपल्याकडे जे असतील अवेलेबल ते टाकून द्यायचे. थोडी जावित्री टाकली आहे. 3-4 लवंग मिरे टाकले आणि एक वेलदोडा आणि थोडीशी छोटासा तुकडा दालचिनीचा, एवढं टाकले मी. बाकी मग आपण मसाला टाकणार आहे थोडा. लसूण अद्रकचं पेस्ट टाकून द्यायचं.
नंतर मी असं थोडंसं दही घेतलं याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा चटणी, 1 चमचा धणे जिरे पूड, थोडीशी हळद आणि पाऊण चमचा मसाला असं एकत्र टाकलं आणि असं मिक्स करून घेतलंय. हे पेस्ट पाणी टाकून थोडंसं आणखी असं मिक्स केलेलं आहे. आता हे आपण इथे टाकून देऊ. तसं तेल सुटेपर्यंत त्याला परतवून घ्यायचं. जेव्हा असं वाटलं की चटकतंय मग थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यात आणि पुन्हा असं परतवत राहायचं. हलका हलका होऊन जातो मसाला आणि तेल बाजूला यायला लागून जातं. तोपर्यंत परतवायचं त्याला. आता पाणी टाकायचं त्याच्यात. गरम पाणी आहे. त्याला 2-3 मिनिटं मंद आचेवर उकळू द्यायची. नंतर बटाटे टाकायचे मग त्याच्यात. आता 2 मिनिटं झाले. आता बटाटे टाकून द्यायचे तळलेले. आता हे आणखी अजून 2 मिनिटं उकळू द्यायची, मग झाली भाजी आपली. बघू शकता मैत्रिणींनो, आपली भाजी तयार झाली आता. बटाटे पण शिजून गेले छान. अशा पद्धतीने ही भाजी छान लागते. बघू शकता मैत्रिणींनो, बटाट्याची ग्रेव्ही भाजी तयार आहे. तर माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.